हॅलो गाईज, वेलकम टू अवर पॉडकास्ट सायबर सेफ्टी. आज आपण सायबर व्हॉलेंटियर डॉक्टर अक्षय फाटक सर यांच्याबरोबर काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा केली. त्यांनी आपल्याला खूप डीप सब्जेक्ट खूप सिम्पल करून सांगितलेले आहेत. तर आपण सगळ्यांनी ती पॉडकास्ट ऐका आणि समजून घ्या. तर आता आपण वळूया आपल्या पॉडकास्टकडे. नमस्कार सर. आज आमच्या सायबर सेफ्टी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आता आम्हाला कळल्याप्रमाणे तुम्ही सायबर व्हॉलेंटियर म्हणून काम करता. तर सायबर सुरक्षा म्हणजे नक्की काय? बरोबर. अडचण काय आहे की सायबर व्हॉलेंटियर म्हणून काम करायला लागल्यानंतरची कन्सेप्ट अशी लक्षात आली की गुन्हे होत आहेत त्याच्याबद्दल दुःख नाही आहे, पण गुन्हे होताना प्रत्येक गुन्ह्याचा संदर्भ हा सायबरशी येतोच आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडतो आणि त्याची लिंक पोलीस म्हणतात किंवा CBI असेल किंवा CID असेल, जे कोणी शोधायला जात आहे त्या वेळेला त्याची लिंक कुठे लागते तर येऊन त्या डिव्हाइसवर लागते, कुठेतरी IP ॲड्रेसच्या लोकेशनवर लागते किंवा फोनच्या व्हॉट्सअप चॅटिंगवर लागते, फोनच्या बॅकअपवर लागते. जेणेकरून ह्याचा अर्थ असा होतो की याच्या पुढे होणारे सगळेच्या सगळे क्राईम हे सायबर क्राईममध्येच येणार आहे. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड हे सायबर क्राईमच असणार आहे. त्याच्यानंतर ते डेव्हलप होईल फिजिकल क्राईममध्ये कदाचित, पण त्याचा बेस सायबर क्राईमच असणार आहे. त्याच्यामुळे असं आजला सांगणं कठीण आहे की सायबर क्राईम म्हणजे काय. तर सायबर क्राईममध्ये सगळंच येणार आहे. आता सायबर क्राईम म्हणजे काय, तर जी ओरिजिनल व्याख्या होती ती अशी आहे की एखादा क्राईम घडताना तुमच्या नकळत तुमचा डिव्हाइस असेल, मग तो मोबाईल फोन असेल, कम्प्युटर असेल, अजून काही असेल, जो इंटरनेटशी कनेक्टेड आहे तो हॅक करून किंवा तुम्हाला न कळत त्याच्यावरनं डेटा चोरणे, तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे घेणे किंवा तुम्हाला फसवणूक करणे, इंटरनेटचा वापर करून त्याला पूर्वी सायबर क्राईम म्हणत होते. पण आजला तशी सायबर क्राईमची डेफिनेशन करणं जास्त कठीण आहे. तर तुम्ही आता हे सांगितलं त्याच्यावरनं मला असा एक प्रश्न पडला आहे की नॉर्मली सायबर अटॅक्स कुठले होतात आणि आपल्या ह्या रिजनमध्ये, रत्नागिरीसारख्या रिजनमध्ये साधारण कुठल्या प्रकारचे सायबर अटॅक्स जास्ती प्रमाणात होतात? बरोबर. काय होतं आहे की आपल्या रिजनमध्ये स्पेसिफिक आपण रत्नागिरी रिजनमधला जर विचार केला तर असं होतंय की एक तर टेक्नॉलॉजीचा अवेअरनेस नाही, टेक्नॉलॉजी वापरायची कशी याचं नॉलेज नाही, आणि मग लॅक ऑफ नॉलेजमुळे क्रिएट झालेले जे प्रॉब्लेम आहेत दॅट इज कॉल्ड सायबर क्राईम. आपल्या रिजन पुरता विचार केला म्हणजे बरेचदा होत आहे असं की सायबर क्राईम कशाला म्हणतात हीच संकल्पना क्लिअर नसल्या कारणाने येणारा फोन हा व्हॅलिड पकडला जातो किंवा येणारा मेसेज हा व्हॅलिड पकडला जातो. म्हणजे मध्ये आपल्याकडे जो MECB रिलेटेड जो काही सायबर क्राईम झाला, आता त्याच्यात केलंय काय तर काहीच नाही, एक मेसेज केलाय आणि तो मेसेज असा आहे की तुम्ही पूर्वीचं बिल भरलं नाहीये. आता बेसिकली सामान्य माणसाने विचार असा केला की मी मागच्या महिन्याचं बिल भरलंय का नाही हे मला माहिती असायला पाहिजे ना. समोरनं मेसेज काहीही असू दे, पण मला माहिती आहे की मी भरलंय किंवा नाही भरलंय, आणि मग त्याच्या रिलेटेड मी अपोज करायला पाहिजे होता. पण लोकांनी त्याच्यात घाबरून पॅनिक होऊन त्याला जी रिॲक्शन दिली त्या रिॲक्शनचा वापर असा केला गेला आणि त्यातून खूप प्रमाणात फ्रॉड झाला. आता त्याच्यामुळे आपल्याकडे रिजनल विचार केला तर खूप मोठे फ्रॉड होतात का, तर नाही, कारण आपल्याकडे खूप मोठ्या कंपन्याच नाही आहेत, त्याच्यामुळे तिथे सर्व्हर बेस नाही आहे, सो त्याच्यात हॅकिंग होण्याचं प्रमाण आपल्याकडे नाही आहे. पण आपल्याकडे सगळ्यात जास्त होतो तो क्राईम सोशल मीडियाचं हँडल वापर. मग ते व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल, ही अकाउंट हॅक करणे आणि त्यातून लोकांना मेसेज करून लोकांकडनं पैसे मागणे, लोकांना ब्लॅकमेल करणे, लोकांचे फोटोज घेऊन एडिट करून ब्लॅकमेल करणे, याच प्रकारचे क्राईम आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रमाणात बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे तरी क्राईम नाही. आता तुम्ही म्हटलं हे अशा प्रकारचे क्राईम्स होतात सगळे, तर त्या क्राईम्सपासनं आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण काय करू शकतो, म्हणजे कुठली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण वापरू शकतो, आणि जर तो क्राईम झाला आपल्याबरोबर तर तो क्राईम झाल्यावर आपण काय करू शकतो त्याच्यावर? बरोबर. आता कन्सेप्ट काय आहे की ज्या वेळेला एखादं अकाउंट हॅक होतं तर माझं अकाउंट हॅक झालंय का हे कसं कळणार. बऱ्याच लोकांकडे प्रॉब्लेम असा आहे की हॅक झालंय म्हणजे काय झालंय हेच माहिती नाही. मग आता त्यासाठी म्हणजे मी कायम म्हणतो तसंच की आपत्ती व्यवस्थापनाचा सगळ्यात बेसिक रूल असा आहे की आपत्ती होऊ नये म्हणून काम करा, ते जास्त सोयीस्कर आहे. त्याच्यामुळे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की अवेअरनेस क्रिएट करा, केस क्रिएटच होऊ देऊ नका की पुढचे सगळे प्रॉब्लेम भेटले. हे सगळ्यात सोपं आणि लॉजिकल क्वेश्चनचा आन्सर झाला. पण आता तू म्हणतोस तसं की हा अवेअरनेस प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं शक्य आहे का, तर आजच्या घडीला नाही.
का नाही तर सोशल मीडिया कसा वापरायचा हे सुद्धा आमच्या एका पिढीला माहिती नाही अख्ख्या. ती त्या पिढीपर्यंत पोहोचणं कठीण आहे. आज तुम्ही किंवा मी आपण सेशन्स घेतोय किंवा हे करतोय, पण हे करत असताना आपल्यासमोर पण हेच चॅलेंज आहे की वरची जनरेशन आपण आणणार कशी. म्हणजे एज ऑफ 30 टू एज ऑफ 50 ही जी 20 वर्षाची मधली जनरेशन आहे ही तुमच्या समोर येणार नाही. तुम्ही एकत्र करणार कसे, हा जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे, सेम क्वेश्चन 4 वर्षापूर्वी माझ्या पुढ्यात पण होता. कारण यंग जनरेशन तुम्ही कॉलेजला भेटा, क्लासेसला भेटा, अवेअरनेस क्रिएट करा, त्यातनं तुम्ही ते मिळवू शकता. पण जर मोठ्या जनरेशनपर्यंत जायचं असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही जाणार कसे आणि त्यांना ते सांगणार कसं. कारण आजला अगदी विचार केलास तर तू आपल्या रत्नागिरीमध्ये जरी फिरायला सुरुवात केलीस ना तर बरेच जणांना आज इंस्टाग्रामची सगळी सेटिंग्स माहिती सुद्धा नाहीये, पण आज ते खूप चांगले फॉलोअर्स बेस घेऊन बसले. मग असं का होतंय? मग मेटा म्हणजे काय, मग मेटाची कन्सेप्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी इन डीप जाऊन सगळं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे त्याला आपण काय करू शकतो की काय करू नका यासाठी अवेअरनेस क्रिएट करू शकतो आणि त्याचा वापर करून आपण सायबर क्राईम होण्याचं प्रमाण जर आपण कमी करू शकलो तर मग डिपार्टमेंटला पण थोडंसं सोपं होऊन जाईल कदाचित सॉर्ट आउट करण्यासाठी. कारण आज प्रमाण एवढं आहे की तुम्ही काय काय बघणार. कारण जर दिवसाला 60 केसेस त्यांच्या पुढ्यातून उभ्या राहत असतील तर तुम्ही नाही बघू शकत 60च्या केसेस ॲट अ टाइम. दॅट इज द बिगेस्ट इश्यू. आणि मग याच्यावर काम करण्यासाठी सोपा उपाय हाच आहे की अवेअरनेस क्रिएट करा. अवेअरनेस इज द ओनली सोल्युशन फॉर सायबर क्राईम. हे माझं वैयक्तिक मत आहे, पण हे असंच आहे. कारण सायबर क्राईम मला माहिती आहे म्हणून माझ्याबरोबर होणार नाही असं नाहीये ना. आज माझा फोटो तुम्ही जर कुठेतरी मिळवला आणि जर त्याचं काही वल्गर क्रिएट केलं आणि मला जर ब्लॅकमेल केलं तर मी सुद्धा माणूसच आहे ना, कुठेतरी मी पण त्याला घाबरणारच आहे ना. सो तोही माझ्याबरोबरचा सायबर क्राईमच आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे म्हणून माझ्याबरोबर सायबर क्राईम होणार नाही असं कधीच घडणार. फक्त तुम्ही त्याच्यावर पॅनिक नका हो, तुम्ही त्याच्यावर रिॲक्शन कशी देता, तुम्ही त्याच्यासाठी काय करता हे मॅटर करतं. आता तू म्हटलं तसा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या की सायबर क्राईम झाल्यानंतर काय. तर सगळ्यात पहिलं, इफ यू आर इन फायनान्शियल सायबर क्राईम म्हणजे बँक थ्रू काही क्राईम झाला असेल तर गव्हर्नमेंटनी एक नंबर दिलाय 1930. त्यावर पहिली कंप्लेंट करा पहिल्या 2 ते 3 तासाच्या आत, म्हणजे तुमचा रेकॉर्ड रजिस्टर होईल. सेकंड थिंग, तुम्ही जवळच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटला जाऊन कंप्लेंट करू शकता. थर्ड थिंग, तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन सांगू शकता की ट्रान्झॅक्शन याच्या पुढची आउट ट्रान्झॅक्शन जी असतील जी तुमच्याकडनं जाणार असतील ती तुम्ही थांबवा तात्पुरती, हे सगळं प्रकरण थांबेपर्यंत. याच्यानंतर तुम्ही त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे की मी नुसती कंप्लेंट केली माझं काम संपलं का, तर नाहीये, तसं नाहीये. तुम्हाला त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे. काय झालंय, फ्रीज झालंय का, किती पैसे गेले, तुम्हाला पुरावे प्रॉपर द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी सायबर क्राईम झाल्यानंतर करायला पाहिजे. इफ तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय, फेसबुक अकाउंट हॅक झालंय, व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालंय, तुम्ही कॉन्टॅक्ट करा की जे रिकवर करून देतात. आज सायबर क्राईम डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा, तेही रिकवर करून देतात. अगदीच कोणी नाही, माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा, मी रिकवर करून देतोय. तुमचाही एक माणूस आहेच जो क्विकलीच्या फाउंडेशनमध्ये काम करतो, कौशिक पुसळे, त्याला कॉन्टॅक्ट करा, त्याच्यापर्यंत पोहोचा, जेणेकरून तुमचं ते काम सोपं होईल. तिथून तुम्ही पटकन बाहेर पडा. कारण सोशल मीडिया हँडल हा विश्वासार्हता आता खूप जास्त प्रमाणात झाली. त्याच्यामुळे काय होतंय की मी एखादा मेसेज जर इंस्टाग्रामवर पोस्ट केला तर तो मीच केलाय हे समोरचा ऑटोमॅटिक मानून चाललाय. ही सगळ्यात मोठी आपल्याकडची अडचण आहे असला की तो मीच केलाय का हे व्हेरीफाय कोणीच करत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून रिप्लाय केला जातोय. मग मी त्यावर रिप्लाय करतोय का हॅकर करतोय माझ्या अकाउंटवरून, हे काहीच कळत नाही आणि मग तिथे कुठेतरी ती फसगत होते. त्याच्यामुळे बेटर चॉईस, अवेअरनेस इज द बेटर सोल्युशन. तेच आम्ही सुद्धा आता तेच करतोय. क्विकलीकडून आम्ही सुद्धा अवेअरनेसचंच काम करतोय. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन वगैरे आम्ही सेशन्स घेतो आणि अवेअरनेस क्रिएट करतो, मुलांना सगळ्यांना अवेअर करतो. परत आम्ही इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज करतोय, वेगळ्या वेगळ्या मास ऍक्टिव्हिटीज करतोय. ते अशा प्रकारे आम्ही आता अवेअरनेस स्प्रेड करायचं काम करतोय. तर आता तुम्ही म्हटलं काही जणांना इंस्टाग्रामचे वगैरे फीचर्स सुद्धा माहिती नाहीये, काही सेटिंग्स सुद्धा माहिती नाहीयेत लोकांना. तर त्याच्यामध्ये एक 2 स्टेप व्हेरिफिकेशन किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नावाचं जे सेटिंग आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल. म्हणजे ते एक महत्वाचं सेटिंग आहे, बरोबर. तर ते का केलं पाहिजे, म्हणजे त्याने काय होतं आणि हॅकर्सना ते कठीण जातं हॅक करणं की सोपं जातं, म्हणजे काय होतं. आता कन्सेप्ट काय आहे की जेव्हा 2 स्टेप व्हेरिफिकेशन किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, आता हे 2 शब्द आपण वापरतो. थोडंसं व्हेरीफाय करूयात की ऑथेंटिकेशन म्हणजे काय आणि व्हेरिफिकेशन म्हणजे काय. कारण ते कन्फ्युजन बरेच जणांचं आहे की जेव्हा मी व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जातो तेव्हा मला मिळतं 2 स्टेप व्हेरिफिकेशन आणि जेव्हा मी इंस्टाग्रामच्या सेटिंगमध्ये जातो तेव्हा मला तिथे मिळतं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. असं का, ह्या 2 वेगळे शब्द का, जर कन्सेप्ट सेम आहे 2 वेगळे शब्द का, तर व्हॉट्सअपला लॉग आउटचा ऑप्शन नाही, व्हॉट्सअपला ID पासवर्ड नाही, बरोबर.
मग होतं कसं की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट कायमस्वरूपी लॉग इन करून ठेवणार असाल आणि यूज करणार असाल तेव्हा तुम्ही ती फक्त स्टेप बाय स्टेप व्हेरीफाय करू शकता, ऑथेंटिकेट नाही करू शकत. त्यामुळे जर आपल्या लक्षात येत असेल तर आपण एक शब्द वापरतो, आधार कार्ड ऑथेंटिकेट करतो आपण. का तर आधार कार्ड हे आयडी पासवर्डवर चालतं. तुमच्या आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी येईल, ओटीपी टाकून लॉग इन करा. सेम कन्सेप्ट तुमची इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे. त्याच्यामुळे तिथे जो शब्द वापरलाय तो 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असा आहे. जिथे तुम्ही लॉग इन करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ओटीपी येण्याची जी सिस्टीम आहे त्याला ऑथेंटिकेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही ऑथेंटिकेट केलं की हो मीच आहे. आणि व्हेरिफिकेशन म्हणजे काय तर तुम्ही आहात, तुम्हीच वापरताय, फक्त तुम्ही आहात का हे मी व्हेरीफाय केलं. म्हणून व्हॉट्सअपला व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 6 डिजिटचा एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो संख्यांचा असेल, 6 संख्या कोणत्याही ज्या तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील. ही पहिली गरज आहे त्याची. आता तो 6 आकडी पासवर्ड तुम्हाला व्हॉट्सअप तुमच्या यूजनुसार विचारणार. प्रत्येकाला 4 दिवसांत विचारेल असं नाहीये. काही जणांना 2-2 महिन्यात विचारतो, काही जणांना 8 दिवसात विचारतो, माझ्यासारख्या माणसाला 3 दिवसांत विचारतो, कारण जास्त वापर करतो. सो जेवढा जास्त वापर तेवढा फ्रिक्वेन्सी विचारण्याची जास्त की तुम्हीच आहात का हे व्हेरीफाय केलं, मग तुम्हाला व्हेरीफाय करून तुम्हाला तुमचा अकाउंट वापरता येईल. आता याचा फायदा काय होतो की समजा माझा व्हॉट्सअपचा नंबर तुझ्याकडे आला आणि तू त्याचा एक ओटीपी मला पाठवलास लॉग इन साठीचा आणि तो ओटीपी मी चुकून तुला दिला. आता बेसिकली ओटीपी द्यायचा नाही हे जगजाहीर झालं, त्याच्यामुळे ओटीपी आता कोणी देत नाही, पण तरीही देणारी जनता आपल्याकडेही आहे. आता ती दिल्यानंतरचा प्रॉब्लेम काय क्रिएट होतो की ज्या वेळेला तो ओटीपी दिला जातो तू लॉग इन करतोस. लॉग इन केल्यानंतर तुला विचारलं जातं की 6 डिजिटचा पासवर्ड टाक. आता तो फक्त मला माहिती आहे आणि जेव्हा मी तो सेट केलाय तेव्हा मला हेही माहिती आहे की तो कोणाला सांगायचा नाहीये. त्याच्यामुळे हॅकिंगचं प्रमाण व्हॉट्सअपच्या बाबतीतलं जवळजवळ 99% कॅन्सल झालं. 1% अजून शिल्लक आहे की तोही ओटीपी तोही पासवर्ड सांगणारी जनता अजूनही आहे बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. मगाशी मी म्हटलं तोच पॉईंट परत येतो, हे सांगायचं नाहीये हे सुद्धा माहिती नाही, असं होऊ शकतं. तसंच सेकंड थिंग अशी आहे की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आपण जे म्हणतो इंस्टाग्रामला असेल, व्हॉट्सअप, फेसबुकला असेल, तर त्यावेळेला होतं असं की जेव्हा तू लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकतोस त्यानंतर तुझ्या मोबाईल नंबरला जो नंबर तू तिथे इन्सर्ट केला सेटिंगमध्ये त्या नंबरला एक ओटीपी येणार आहे जो 6 आकडीच असणार आहे आणि तो 1 टाइम असतो. ओटीपीचा मिनिंग असं आहे की 1 टाइम पासवर्ड. तो तुम्ही टाकला की तुमचं अकाउंट लॉग इन होणार आहे. पण मग तो ओटीपी सांगायचा नाही हे पण आपल्याला सांगावं लागतं जेव्हा आपण अवेअरनेस क्रिएट करतो. कारण लोकांना तेही माहीत नाहीये की आपण सांगायचा नाहीये ओटीपी. म्हणजे आज खरं तर प्रत्येक न्यूज चॅनल प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं की डू नॉट शेअर ओटीपी किंवा ओटीपी जो येतो त्याच्या खालीही लिहिलेलं असतं प्लीज डू नॉट शेअर विथ एनीवन. तरीही आम्ही ते वाचत नाही. कारण का तर मला सगळं माहिती आहे. ही जी आपली मानसिकता आहे की माझ्याबरोबर काय होणार आहे, मला माहिती आहे काय होतं. इथेच बरेचशी माणसं अडकून पडतात. सो बेसिकली 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचं आहे का तर हो. म्हणजे मी तर असं सजेस्ट करेन की यापुढे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्यांनी बेसिक रूल करावा की विदाऊट 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अकाउंटच चालू नाही होणार. जर असं झालं तर हॅकिंगचं प्रमाण 90% कमी होईल. 10% शिल्लक राहील तिथे आम्ही आहोत, मग आपण करू, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण 90% प्रमाण कमी होऊ शकतं की याच्या पुढे विदाऊट 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन एकही अकाउंट वापरताच येणार नाही. अशी जर कन्सेप्ट निर्माण झाली तर त्याचा परिणाम खूप मोठा इम्पॅक्टफुल ठरेल. सो भविष्यातही होईल कदाचित, पण आमची अशी आशा आहे की ते होईल आणि व्हायलाही पाहिजे तेवढंच. त्याच्यामुळे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करावं का तर हो, आणि गरजेचं आहे का तर 100%. त्याच्यामुळे ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी ते करून घ्यावं. ज्यांना ते माहीत नाहीये त्यांनी गुगल सर्च करा, 1 मिनिट द्या आणि गुगल सर्चवर तुम्हाला सगळ्या सेटिंग्स मिळून जातात स्टेप बाय स्टेप गुगलवर. सगळ्या चांगलं आहे तसं वाईटही आहे. तुम्हाला चांगलं हवं आहे तुम्ही चांगलं सर्च करा, तुमची सेटिंग्स पूर्ण करा आणि सेफ राहा. दॅट्स इट. आता मी आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा सांगेन की तुम्ही सुद्धा तुमचं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्या. सरांनी सांगितल्याप्रमाणे गुगलवर सगळ्या स्टेप्स अवेलेबल आहेत. 1 मिनिट फक्त द्या आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन आणि 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करून टाका. तर आता तुम्ही हे सगळं सांगितलं. आता मी थोडे टेक्निकल पॉईंट्सकडे येतो. म्हणजे आता हॅकर अटॅक करतात, सायबर अटॅक करतात. आता ते व्हायरस, मालवेअर हे शब्द आपण बऱ्यापैकी ऐकलेले आहेत. तर हे नक्की आहे काय, म्हणजे व्हायरस आणि मालवेअर ह्याच्यातला फरक काय? बरोबर. काय होत आहे की व्हायरस कशाला म्हणतात, तो व्हायरस जेव्हा तुमच्या कम्प्युटरमध्ये येणार आहे तेव्हा तो व्हायरस तुमच्याकडे डेटा चोरणार आहे का तर नाही. मॅलवेअर ज्या कम्प्युटरमध्ये येणार आहे तो मॅलवेअर डेटा लीक करण्यासाठी येणार, तो डेटा चोरण्यासाठी येणार. त्याचं कामच त्यावेळेस. व्हायरस काय करणार आहे, तुमच्या कम्प्युटरची कुठून तरी वाट लावणार आहे. म्हणजे तुमचा डेटा करप्ट करणार आहे, हार्डवेअर करप्ट करणार आहे. बरेच वेळा तुमचं सॉफ्टवेअर आधी करप्ट होतं मग हार्डवेअर करप्ट होतं, पण ते लक्षात आलं तर. आता तसं मी सजेस्ट करायला हरकत नाही कारण तुमचाच प्रोग्राम आहे. सो क्विकिल इज द बेटर ऑप्शन फॉर दॅट.
तुम्ही क्विकिल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, जे तुम्हाला 1,800 रुपयात मिळून जाते वर्षाला, हो. ज्याच्याकडनं तुम्ही व्हायरस या कन्सेप्टमधनं सेफ राहता. प्लस त्यांनी मॅलवेअर सिक्युरिटी पण दिली आहे, हो. असं नाहीये की त्यांनी दिली नाहीये. त्यांनी ब्राउझिंग सिक्युरिटी पण दिली आहे, ज्याच्यातनं डाउनलोड होण्याची शक्यता आहे. सो तुम्ही तेही ऑपरेट करू शकताय आणि त्याच्यातनं तुम्ही सेफ राहू शकताय. जशी क्विकिल कंपनी आहे तशा बऱ्याच कंपन्या आहेत. क्विकिलचं नाव मी घेऊ शकतो कारण तुमचाच प्रोग्राम आहे. सो त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की क्विकिल वापरा, कारण क्विकिल इज द बेटर ऑप्शन फॉर एनिथिंग. तुम्हाला मोबाईल डिव्हाइस हवा आहे तिथेही तुम्हाला ते मिळणार आहे, तुम्हाला कम्प्युटर डिव्हाइस हवा आहे तिथेही ते मिळणार आहे. इफ यू आर सर्व्हर युजर देन यू कॅन परचेस इट. सगळ्याला त्यांनी ऑप्शन सेपरेट दिलेले आहेत, तुम्ही परचेस करू शकता, ते वापरू शकता. आता मॅलवेअर काय करतो की तुमच्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही सिस्टीममध्ये काय काय करताय ही सगळी इन्फॉर्मेशन ज्याने तो मॅलवेअर बनवलाय त्याच्या डिव्हाइसला सेंड करतो. आणि मग काय होतं की तुम्ही एखादा आयडी पासवर्ड टाकला तोही त्याला मिळतो, तुम्ही एखादे बँक डिटेल्स टाकले तेही त्याला मिळणार आहे, तुम्ही एखादी इम्पॉर्टंट डेटा फाईल तयार केली आहे तीही त्याला मिळणार आहे, तुम्ही एखादा फोटो अपलोड करून ठेवला आहे तोही त्याला मिळणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत हा तुमचा इम्पॉर्टंट डेटा आहे ना, की तुमची प्रायव्हसी आहे ना, ती लीकच झाली ना. मॅलवेअरचं बेसिक काम हेच आहे की तुमचा डेटा लीक करायचा आणि व्हायरस तुम्हाला डिस्ट्रॉय करायला येतो. बाकी काहीच व्हायरसचा एम नाही आहे. व्हायरसचा एम सिंपल आहे की तुमचा डेटा डिस्ट्रॅक्ट करायचा आहे, तुम्हाला कुठून तरी त्रास द्यायचा आहे, तुमचा डेटा कुठेतरी करप्ट करायचा आहे जेणेकरून तुम्ही इरिटेट व्हाल आणि मग ते रिकव्हरीसाठी म्हणून तुम्ही पैसे खर्च करा. मग डेटा करप्ट झाला आता मला तो रिकव्हर करायचा. बरेचदा असं होतं की डेटा करप्ट झाल्यानंतर रिकव्हरीसाठी करणारे जे आहेत ते लोक खूप मोठ्या प्रमाणात चार्ज करतात. मग काही वेळा असंही वाटतं की त्या लोकांचा यामागे हात नाही ना, तर आपल्याला ते माहीत नाही, कारण आजपर्यंत तशी कुठलीही केस समोर आलेली नाही. पण जर आली भविष्यात तर त्यात काही नवल वाटायचं कारण नाही, कारण दॅट इज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. सो त्या मुद्द्याने विचार केला आपण तर आजला व्हायरस किंवा मॅलवेअर यासाठी सगळ्यात सोपा ऑप्शन तुमच्याकडे आहे. यू कॅन इन्स्टॉल क्विकिल अँड वी कॅन सेफ. सो देर इज नो इश्यू. बरोबर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्विकिल इज द बेस्ट ऑप्शन फॉर युअर डिव्हाइस. तो इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला 99% प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल. आत्ता तुम्ही व्हायरस आणि मालवेअर बद्दल सांगितलं, तर अजून एक असा प्रश्न आहे VPN. बरेच लोक वापरतात. राईट. बरेच लोक वापरतात, तर ते VPNचा अर्थ काय, म्हणजे नक्की काय आहे VPN? बरोबर. आता त्याला काय म्हणतो आपण, बेसिकली VPNचा फुल फॉर्म काय, त्यातच सगळं लपलेलं आहे. VPNचा फुल फॉर्म व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असा आहे. म्हणजे काय, तर तुमचं जे नेटवर्क आहे, म्हणजे जे तुम्ही इंटरनेट वापरताय ते तुम्ही इंडियात बसून वापरता. पण काही साईट जर इंडियन गव्हर्नमेंटनी बॅन केला किंवा इंडियन सर्व्हरवरनं त्या ऍक्सेस होत नाही किंवा इंडियन इंटरनेटच्या कुठल्याही सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं त्या ऑन होत नाही, तर मग तुम्ही काय करू शकता की यू कॅन इन्स्टॉल अ VPN, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क पोर्टल, आणि त्याच्या थ्रू तुम्ही मग ऑस्ट्रेलियन कंट्री वापरू शकताय, तुम्ही इंग्लंड कंट्री वापरू शकताय. मग काय होतंय की तुमची प्रायव्हसी राहील का, हा परत एक क्वेश्चन मार्क शिल्लक राहतो. का, तर तुम्ही ऑलरेडी तुमचं नेटवर्क सोडून बाहेर गेलाय. आता काय होणार आहे की तुमचा सगळा डेटा हा पहिल्यांदा VPNच्या सर्व्हरला जाणार आहे आणि मग तिथून तो शोधून तुम्हाला रिव्हर्स करून देणार आहे. सो त्याच्यात प्रायव्हसी राहील का, तर नाही राहणार, कारण ते तुमच्या हातातच नाहीये तुम्ही कोणता VPN वापरताय. आता त्यातही जर एज्युकेशन पर्पजसाठी तुम्ही वापरत असाल किंवा तुम्ही जर चांगल्या कामासाठी वापरत असाल तर मी सजेस्ट असं करेन, यू कॅन परचेस द VPN. जे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडनं परचेस करा VPN. बरेचदा काय होतंय की VPN फ्री मिळतो म्हणून वापरला जातो, मग तो फ्री VPN तुमचा डेटा नाही का चोरणार आहे. सो जगात काही फ्री मिळत नसतं. जेव्हा ते फ्री मिळतं तेव्हा हिडन काहीतरी 100% असतं, काहीतरी मोटिव्ह नक्की असतो. विदाऊट मोटिव्ह कुठलीही गोष्ट फ्री जगात कधीच मिळत नाही. सो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क फ्री देण्याचं कारण काय असेल, तर त्याच्यामध्ये तुमचा डेटा, दॅट इज द बिगेस्ट रिझन की तुम्हाला फ्री आम्ही काहीतरी देतो. अदरवाईज फ्री सगळ्यांनीच दिलं असतं. ते फ्री का देत नाहीये, तर त्यांना डेटा चोरायचा नाही, तेव्हा ती ब्रँड फ्री देत नाही. पण तुम्ही शक्यतो परचेस करून वापरा. परचेस करून वापरण्याचा फायदा असा आहे की उद्या डेटा लीक झाला तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी फाईल करू शकता, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही मेल करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता की असं का झालं, कारण मी परचेस केला होता. पण तुम्ही जर फ्री वापरत असाल यू कॅनॉट कंप्लेंट अगेन्स्ट एनिथिंग. सो बेसिकली VPN याच्यासाठीच वापरला जातो की जे माझ्याकडे बॅन आहे पण मला ते वापरायचं आहे. अशा वेळेला बरेचदा VPN यूज केला जातो. का यूज केला जातो, तर त्यामध्ये तुमचा IP कट ऑफ होतो, तुमचा IP हाईड होतो आणि IPचं लोकेशन बदलतं, IPचं बेस बदलतो आणि VPN थ्रू सगळं ऍक्सेस होतो. त्याच्यामुळे तुम्ही VPN वरनं एखादी गोष्ट केली तर बरेचदा शोधताना सुद्धा त्याचा त्रास होतो. पण आजला खूप सिस्टम्स चांगल्या आहेत, आपल्या डिपार्टमेंटकडे पण खूप चांगल्या सिस्टम्स आहेत की VPN पण बायपास करता येतो. असं नाहीये की VPN बायपास करून तुमचं लोकेशन मिळणार. आज तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुक यांच्याकडे मेल केला डिपार्टमेंटनी तर 2 ते 3 दिवसामध्ये एक्झॅक्ट लोकेशन ते तुम्हाला पाठवतात की हे कुठून ऑपरेट केलं गेलंय, कोणत्या डिव्हाइसवरनं आणि तो डिव्हाइस आत्ता कुठे आहे.
एवढं क्लिअर ते पाठवतात. फक्त ते VPN वरनं केलं असेल तर कदाचित एखादा दिवस जास्त जाईल, कारण VPN क्रॅक करून ओरिजिनल नेटवर्क पर्यंत जावं लागतं. आता ती झाली हॅकिंग टेक्निक्स, पण ते करून देतात तुम्हाला, त्याच्यात प्रॉब्लेम काही नाही आहे. पण VPN ज्यांना वापरायचं आहे त्यांनी वापरण्याबद्दल माझं दुमत नाही. जर ते अवेलेबल आहे तर वापरा, पण ते वापरताना ते सेफ आहे का, त्या VPN बद्दलचे रिव्ह्यू काय आहेत. तुम्ही एखादं VPN कुठल्याही ब्रँडचं वापरा, मग तो ब्रँड आणि रिव्ह्यू असं गुगल सर्च केलं तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळते की ते चांगलं आहे का, डेटा लीक होतो का नाही होतो, त्याच्या अगेन्स्ट कुठली केस आहे का, कोणी काही फाईल केलंय का, हे सगळं तुम्हाला गुगल रिव्ह्यूमध्ये मिळतं. सो कोणताही ब्रँड, कोणतीही शंका जेव्हा येते तेव्हा गुगलवर सर्च करताना तो ब्रँड VPN रिव्ह्यू असं सर्च करा, तुम्हाला खाली पेजेस येतील, ते रीड करा आणि मग ठरवा की हा वापरायचा किंवा नाही वापरायचा. सो वापरायला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे, फक्त परचेस करून वापरा जर वापरायचा असेल. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठलीही गोष्ट वापरायची असेल तरी आपण ती आधी सेफ आहे का हे चेक करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण गुगलवर जाऊ शकतो आणि सरळ चेक करू शकतो. आता तुम्ही खूप छान सांगितलं, म्हणजे खूप डीप काय काय गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. तर आता एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हटलं की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे जी एजेड लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. बरोबर. तर आता आपण त्यांच्यापर्यंत कसं म्हणजे साधारण पोहोचू शकतो, म्हणजे त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो. बरोबर. आणि अजून सुद्धा बरेच लोक ह्याला बळी पडतात, त्याचं कारण काय आहे. बरोबर. काय होत आहे की समजा आज आपण एखाद्या कॉलेजला जाऊन एखाद्या प्रिन्सिपलला भेटलो किंवा एखाद्या शिक्षकांना भेटलो की असा असा सब्जेक्ट आहे, तर ते ऐकून घेत आहेत का, तर त्यांना माहिती आहे की मुलं फोन वापरतायत, त्याचे परिणाम काय होत आहेत, त्यांच्यासमोर केसेस आहेत, म्हणून ते ऐकून घेतात आणि तुम्हाला क्राऊड अरेंज करून देतात की भले तो त्यांच्याकडे जेवढा आहे तेवढा अरेंज करून देतात. तुम्ही त्याच्यात सेमिनार घेताय, तुम्ही तो अवेअरनेस क्रिएट करताय आणि त्या लेवलला ते व्यवस्थित चाललंय, प्रॉब्लेम नाही आहे. पण हे कधीपर्यंत, एज ऑफ 25 नंतर कॉलेज स्टुडंट तुम्हाला मिळणार आहे का, तर नाही आहे. तो बरेचदा जॉब वर्किंग प्रोसिजरमध्ये असतो. आता त्याला करू काय शकतो, तर माझ्या कन्सेप्टनी करता येण्यासारख्या 3 ते 4 गोष्टी आहेत ज्या आपण जर राबवल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा आपल्या रिजनमध्ये सुद्धा तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट पण बघायला मिळेल. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ वकिली संस्था ज्याच्यामध्ये सगळे लॉयर्स काम करतात. आता लॉयर्स पर्यंत ही माहिती पोहोचण्याचा फायदा असा होईल की लॉयर्स आज समाजाबरोबर कनेक्टेड आहेत. आज त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो, म्हणजे एखाद्या लॉयरनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्यावर टिकमार्क केली जाते, त्याच्यावर क्वेश्चन मार्क लागत नाही. मग त्याचा फायदा आपण घेऊ शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. दुसरं CA असोसिएशन किंवा टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्याबरोबर टायअप करू शकतो, जेणेकरून होईल काय, तर ह्या 2 गोष्टींचा फायदा असा होतो की हे फायनान्शियल रिलेटेडच काम करतात. बरोबर. बँक अकाउंट ज्याच्याकडे आहे तो CA कडे जाणार आहे, जो बिझनेस करतो तो टॅक्स करायला जाणार आहे. सो टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन किंवा CA प्रॅक्टिशनर असोसिएशन या दोघांबरोबर टायअप करून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून मग त्यांना सांगून की तुमचे सगळ्यांचे क्लायंट आपण एकत्र करू शकतो का, जेणेकरून तो एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला मिळू शकेल. कारण प्रत्येकाकडे मिनिमम 100 बेस असेल, तर 100 गुणिले 100 CA असं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी 1000 लोकांचा क्राऊड ऍट ए टाइम मिळू शकतो. आणि हा ह्यूज क्राऊड आहे, 1000 क्राऊड हा खूप छोटा क्राऊड नाही आजला, सो तो मिळू शकतो. दुसरं, काही सामाजिक संस्था आहेत ज्या मोठ्या प्रमाणात काम करू शकतात. अशा जर 3-4 संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी एखादा अवेअरनेस प्रोग्राम अरेंज केला, तिथे तुम्हाला, मला, अजून कोणाला जो अवेअरनेस घेतोय अशा लोकांना एकत्र केलं आणि जर त्यांना 1 तास 1.5 तास तो प्रोग्राम अरेंज करून दिला, तिथे होऊ शकेल. तिसरं, कॉलेजेसमध्ये जेव्हा पालक मिटिंग होते, पॅरेंट्स मिटिंगमध्ये बरेचदा तिथे ही गोष्ट होऊ शकेल की पॅरेंट्स इज द एजेड ग्रुप, हे आपण विसरतो बरेचदा, तो ग्रुप सहज उपलब्ध होऊ शकतो कारण ते येणारच आहेत मिटिंगला. सो त्यांच्याकडे सांगताच असं सांगा की मीटिंग 1 तासाची आणि 1 तास तुमच्या फायद्यासाठीच आहे. सो आता आधी का नंतर हे तुम्ही ठरवा, मीटिंग आधी घ्यायची का अवेअरनेस आधी घ्यायची. पण ते तुम्ही कॉलेजशी बोलून किंवा आता माझ्या माहितीनुसार बऱ्याच ठिकाणी जिथे क्लासेस मोठ्या प्रमाणात चालतात, मोठे क्लासेस ज्यांचे ब्रँड्स आहेत क्लासेसचे, त्यांच्या सुद्धा पॅरेंट्स मिटिंग होतात. त्यांच्याशी टाईप करून पॅरेंट्स मिटिंगला आपण 1 तास एक्स्ट्रा घेऊ शकतो का, कारण माझ्या माहितीनुसार 1 तासभर मिळाला तर आपण बऱ्यापैकी कव्हर करू शकतो की सायबर क्राईम का होतो, कशासाठी होतो, काय करा आणि काय करू नका. ह्या गोष्टी सांगणं खूप सोपं आहे आजला, कारण ते सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे. सो तो एक पॉईंट आहे. ह्या 3-4 गोष्टी आहेत जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आता दुसरा मुद्दा तुझा जो मला विचारला असतो की अजूनही लोक बळी का पडतात, तर प्रॉब्लेम काय आहे की ज्या वेळेला मला एखादी गोष्ट समोर दिसते त्यावेळेला माझ्या डोक्यात काय चालू आहे त्याच्यावर ठरेल की मी त्याच्यात अडकणार का नाही अडकणार. बरेचदा काय होतं की मी एखादा विचार करत असतो आणि त्याच वेळेला मला एक पॉपअप येतो आणि तो पॉपअप असा असतो की अरे 1 लाख रुपये गुंतवा, 3 महिन्यात 3 लाख रुपये घ्या. आता माझ्याकडे ज्या दिवशी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्या दिवशी मला जर हा पॉपअप आला
तर मी 99% त्याच्यावर क्लिक करून पुढे जाण्याची शक्यता वाढते. का तर मला ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, मी त्याचं सोल्युशन शोधतोय आणि मला समोर मिळाल्याने मी ते घेऊ नको, ही एक बेसिक मानसिकता आहे. दुसरं, मला सगळं माहिती आहे, माझ्याबरोबर काहीही होऊ शकत नाही, ही एक खूप भयानक मोठी मानसिकता आहे. की काय होणार आहे, मला माहिती आहे सगळं. हा जो काही आपला स्टँड पॉईंट आहे हा थोडासा त्रासदायक आहे कुठेतरी आपल्याला, कारण आपण रिॲक्टच होत नाही त्याच्यात आणि मग दुर्लक्ष केलं जातं आणि मग कधीतरी 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी जेव्हा ते पुढ्यात येतं तेव्हा तेवढ्या भयंकर परिस्थितीत पुढ्यात येतं की आपण त्याच्यातनं मार्ग नाही काढू शकत. म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर आत्ता एक ऑलरेडी केस रजिस्टर्ड आहे, ती अशी आहे की एका माणसाने पैसे गुंतवले, 1 लाख रुपये गुंतवले. मग त्यांनी काय केलं होतं, एक शेअर मार्केटचं खोटं पोर्टल काढलं आणि त्या पोर्टलवर दिसतंय की 1 लाखाचे 3 लाख झाले. मग त्यांनी सांगितलं तुम्ही अजून 2 लाख भरा, म्हणजे मग 5 लाख होती, कारण 3 लाख 1 लाखाचे झाले, अजून 2 लाख भरा, म्हणजे 2 लाख भरले. मग 5 लाखाचे 10 लाख झाले, मग त्यांनी सांगितलं अजून 5 लाख भरा, म्हणजे 15 होती. मग 15 झाल्यानंतर 15 ते 30 झाले, मग त्यांनी सांगितलं अजून 15 लाख भरा. असं करत 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 त्या माणसाने जवळजवळ 60 ते 65 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आणि आजला असं लक्षात आलंय त्याच्या की ते पोर्टलच खोटं आहे, त्यातनं 1 रुपया विड्रॉलच होत नाही. पण त्या पोर्टलवर आज जर लॉग इन करून बघितलंस तू तर असं दिसतंय की 65 लाख रुपये इन्व्हेस्टेड आणि त्याची आजची व्हॅल्युएशन 10 कोटी रुपये आहे. आता त्याचा फायनान्शियल प्रॉब्लेम जो सुरू झाला, तो फायनान्शियल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी म्हणून त्याने जे सुरू केलं त्यात तो अडकत गेला. आणि 65 लाख रुपये ही छोटी अमाऊंट नाही आहे. आणि मग अडचण काय होते की ज्या वेळेला ते घेतले जातात किंवा दिले जातात त्यावेळेला बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठा लूपहोल आहे. तो असा आहे की जेव्हा थोडंसं इन डीप होईल, पण बघ आता समजते का, बेसिकली व्ह्युअर्ससाठी फायद्याचा सब्जेक्ट आहे की माझ्याकडनं 100 रुपये तुझ्या अकाउंटला गेले. इफ यू आर अ फ्रॉडुलंट, तुझ्याकडे 100 रुपये गेल्यानंतर मी कंप्लेंट करणार, अजून 100 लोकांकडनं तू 100 रुपये काढलेस. आता गंमत अशी आहे की तुझ्या अकाउंटला 100 लोकांचे 100 रुपये असायला पाहिजे, पण आजला तुझ्याकडे फक्त 50 लोकांचे 100 रुपये अकाउंटला आहेत, बाकी सगळे तू इन कॅश केलेस आहेस. ऑलरेडी त्याची कॅश कन्वर्ट झाली. 50 लोकांचे 100 रुपयाप्रमाणे जे काही तुझ्याकडे पैसे आहेत 5,000 रुपये ते तुझ्याकडे आहेत. 10,000 असायला पाहिजे पण ते नाही आहे, तुझ्याकडे 5,000 रुपयेच आहे. आता प्रॉब्लेम कुठे होतोय की ज्या वेळेला मी कंप्लेंट करतो की माझे 100 रुपये ह्याने चोरले, आता ती कंप्लेंट लॉन्च झाल्यानंतर बाकीच्या 100 लोकांनी पण कंप्लेंट केली आहे. आणि मग ती कंप्लेंट जेव्हा डिपार्टमेंट सोडवायला जातं तेव्हा बँक काय म्हणतं की ह्या 5,000मध्ये माझे 100 रुपये आहेत हे प्रूफ कर. आता ते करणं अशक्य. ते करणार कसं, कारण राहिलेल्या 50 लोकांचं नुकसान होणार आहे. जर 50 लोकांना आपण ती रक्कम दिली तर राहिलेल्या 50 लोकांचं काय, आणि तो बँकेचा प्रॉब्लेम आहे. मग बँक त्याच्यामध्ये अडकते. सो बँकेचे नॉर्म्स असे आहेत की याला काय पर्याय. तर मग मी त्यांना बरेच वेळा मेलही केलाय की काय होतंय की याच्यामध्ये काय करू शकतो की आजला 100 लोकांची कंप्लेंट आहे, होल्ड करा, 2-3 महिने जाऊ द्या. 2-3 महिन्यांनी त्याच्यामध्ये तेवढेच पैसे राहणार आहेत कारण तुम्ही ब्लॉक केलं ऑलरेडी अकाउंट. आता तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत, मागणी 10,000ची, मान्य आहे मला, पण तुम्ही त्याचे स्प्लिट करा आणि 100 जणांना 50-50 रुपये देऊन टाका. 100 जणांची कंप्लेंट तर आहे, ट्रान्झॅक्शन डिटेल्स तर आहेत, त्याने इन कॅश केलेत हेही तुम्हाला माहिती आहे. भले तो माणूस पकडला जाईल, राहिलेले 5,000 रिकवर होतील नाही होतील हा नंतरचा मुद्दा आहे. पण जेव्हा माझे 100 रुपये बुडतात तेव्हा त्यातले मला 50 जरी परत आले तरी मी हॅप्पी आहे आजला. का तर माझे 100 रुपये जाणार होते, मला 50 तर परत मिळाले. सो या मेंटॅलिटीने थोडंसं जर याच्यात काही करता आलं तर बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट येईल. आणि आपल्याकडे त्यामुळे रिकव्हरी खूपच लोएस्ट प्रमाणात आहे. म्हणजे आता आकडा तुम्हाला कदाचित माहिती असेल, पण एकदा व्ह्युअर्सला कळावा म्हणून सांगतो की 23,000 कोटी रुपयाचा आजपर्यंतचा फ्रॉड आहे आपल्याकडे, जो 1930 मगाशी मी जो नंबर सांगितला त्यावर रजिस्टर्ड झालाय. आणि त्यातनं फक्त 230 कोटी रुपये आपण रिकव्हर केले. तो 10% पण नाही आहेत, ओन्ली 1% रिकव्हरी आहे. सो हा जर आकडा आपल्याला बदलायचा असेल तर कुठेतरी आपण पण एक स्टेप पुढे जायला पाहिजे. कारण काय होतंय की हॅकर ऑलरेडी 10 पावलं पुढे आहे, स्कॅमर ऑलरेडी 10 पावलं पुढे आहे. आणि आम्ही काय म्हणतो की आम्हाला नाही रिकव्हरी होत नाही, मग अडचण आहे, मग कोण जाणार. म्हणजे आपल्याकडे एक ती मानसिकता आहे की काय आहे की चांगल्या माणसाने किंवा सभ्य माणसाने वकिली आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. ही मानसिकता बदलायला लागेल जर आपल्याला सायबर क्राईमच्या जगात टिकायचं असेल की प्रत्येकाला एकदा तरी ते भोगावं लागणार आहे. यू शूड टू बी रेडी फॉर दॅट. सो हे केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट येईल, अदरवाईज येणार नाही. त्याच्यामुळे अवेअरनेस प्रोग्राम करताना हेही तेवढंच गरजेचं आहे की तुम्ही कंप्लेंट करा, कारण बरेचदा ती कंप्लेंट केली जाते. हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे की आपल्याकडे किती प्रमाणात होतंय हे प्रमाण करण्यासाठी तुम्ही कंप्लेंट केली तरच प्रमाण कळणार आहे, अदरवाईज कळणार नाही. कारण आपल्याकडे आज सायबर क्राईमनी आत्महत्या पण चालू आहे. आता ती आत्महत्या सायबर क्राईमनी झाली, ही आत्महत्या झाल्यानंतर कळत आहे. सो असं नाही होतं का, ते आधी कळायला पाहिजे. सो कुठेतरी त्याच्यावर कंप्लेंट करणं पण गरजेचं आहे. हा सुद्धा अवेअरनेस करणं गरजेचं आहे आजला.
आता अवेअरनेस करशील तेवढा कमीच आहे, पण बेसिकली हे मुद्दे आहेत की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करा, टू स्टेप व्हेरिफिकेशन करा, सेफ राहा, फोनवर विश्वास ठेवू नका, 2.5 मिनिटापेक्षा जास्त फोनवर बोलू नका, तर यू कॅन हिप्नोटाईज बाय साऊंड. हे जे बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी आपण सांगतोच अवेअरनेसमध्ये, पण त्याबरोबर तुमच्या बरोबर झालेल्या क्राईमचा तुम्ही रिपोर्ट रजिस्टर करा, हे पण तेवढंच गरजेचं आहे. अदरवाईज ते संपणार नाही, हे असंच चालणार. सो कुठेतरी ते कट करायचं असेल आपल्याला तर हाच पर्याय आहे की ते कंप्लेंट करा, त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल, काहीतरी रेकॉर्ड्स मेंटेन होतील आणि मग आपण ठरवू शकतो की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं. सो दॅट इज द बेटर ऑप्शन. बरोबर आहे सर. आणि अजून एक शेवटचा प्रश्न आता आम्हाला विचारायचा आहे की आम्ही आता हे जे काही कॅम्पेन करतोय निखिल फाउंडेशन आणि गोपटे जुगळेकर कॉलेज मिळून सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा, बरोबर, तर त्याच्यामध्ये आम्ही जो काय अवेअरनेस स्प्रेड करतोय वगैरे, बरोबर, त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? 100% चांगलं काय. कारण बेसिकली काय आहे की मी 2020 पासून मीही हेच करतो, हां, अवेअरनेस क्रिएट करणे. मगाशी मी तोच मुद्दा परत एक अंडरलाईन करतो की अवेअरनेस इज द बेटर ऑप्शन. ह्या सगळ्यातनं तुम्हाला जर वाचायचं असेल, सायबर क्राईम नको असेल, सायबर क्राईममध्ये अडकायचं नसेल, लोकसंख्या सायबर क्राईममध्ये जाणारी जर तुम्हाला मॅनेज करायची असेल, तर तुम्ही अवेअरनेसच करू शकता आणि अवेअरनेसनीच त्यातनं फक्त पटकन बाहेर पडू शकता. म्हणजे आता मला माहिती नाही तो व्हिडिओ अजून आहे का नाही, पण यूट्यूबवर एका हॅकरची मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये हॅकरनी मान्य केलेलं आहे की आम्हाला सगळ्यात जास्त भीती कोणाबरोबर वाटते, तो जो अवेअरनेस क्रिएट करतो त्याच्याबद्दल वाटते. का तर त्याने अवेअरनेस क्रिएट केल्यानंतर माझा धंदा बंद होणार हे त्यालाही माहिती आहे. जेव्हा मला कळणार आहे की हॅकिंग होतं कसं, तर मी ऑटोमॅटिक त्याच्यापासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करणारच आहे. मला कळलंच नाही तर हॅकरला सोपं गेलं. सो बेसिकली हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे की अवेअरनेस क्रिएट करा आणि तोच निखिल फाउंडेशननी खूप चांगल्या प्रमाणात रेज केला आहे आणि माझ्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात वर्किंगमध्ये आणला आहे. बिकॉज ऑफ देर इज अ CSR फंड आणि तो खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी व्हर्च्युअली पण केला आहे आणि फिजिकली पण त्यांनी आज तो उभा केला आहे. आणि ऑलरेडी ती कंपनी एका सेक्टरमध्ये काम करते जी व्हायरसेस, मॅलवेअर्स, VPNs किंवा हॅकिंग या टेक्निक्सच्या रिलेटेड आहे आणि ती कुठेतरी त्यांना अपोज करते इतके वर्ष. सो त्यांचा हा खूप चांगला आहे, मोटिव्ह खूप चांगला आहे. आता जेवढं जास्त चालेल, जेवढा जास्त प्रमाण होईल, जेवढा जास्त काळ जाईल, तेवढा त्याचा इम्पॅक्ट जास्त बघायला मिळेल. कारण आजला कसं आहे की 2 वर्ष 3 वर्ष करून त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही ते सायमल्टेनियसली 10-15 वर्ष जेव्हा रिपीटेडली कराल तेव्हा त्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये बघायला मिळेल. आजला कदाचित तो नाही मिळणार, पण ह्यांनी खचून न जाता आज गुप्ते जुगळेकर कॉलेज पण तुमच्या मागे उभं आहे. तुम्ही स्वतः मेहनत घेताय, तुमची टीम 4 लोकांची आहे ती मेहनत घेते, तुमच्या अंडर 20 लोक काम करतायत ही तेवढीच मेहनत घेत आहेत. सो प्रत्येकाचे इनपुट आहेत. सो थोडासा वेळ जाईल कदाचित, पण होईल. कारण सुरू तर झालंय हे तर नक्की. सो सुरुवात झाली तर शेवट होईल, पण सुरुवात आता केली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण बरेचदा माझीही खंत होती की कोणीच मोठी कंपनी याच्यात का काम करत नाही, हे मी बरेचदा बोलूनही दाखवलं. मग तुमचा जो माणूस आहे कौशिक मुसळे त्याच्याबरोबर गप्पा मारताना बरेचदा आमचं असं झालंय की अरे का कोणी करत नाही. तर आजला असं नाही की का कोणी करत नाही, कोणतरी करत आहे. आता तिथे सपोर्ट जिथे लागेल तिथे आपण आहोतच, आपण करतोच 100% करू. सो बेटर ऑप्शन क्रिएट अवेअरनेस आणि तोच पाऊल तुम्ही उचललंय. त्याच्यामुळे निखिल फाउंडेशनचे आभार तर मी मानलेच आहे. तुमच्या इंस्टाग्राम पेजला मीच फॉलो केलंय. सो त्याच्या थ्रू आभार मानायचे ते मानून झालेत, त्यांना मेसेज पण करून झालाय. सो तोही काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कीप इट अप, चालू ठेवा. सुंदर चाललंय. जिथे माझी मदत लागेल तिथे मी आहे, मला कधीही बोलू शकता. काही प्रॉब्लेम. धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली दादा मला. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू.